हुकम करोति वाचालं तमं लभते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं। अपराध क्षमापण स्तोत्राचा मागच्या वेळी आपण मला वाटतं क्रीडनासक्त चित्ते न बांधले ते झालं आणि मया यौवने ज्ञानतो भोगतविषात पर्यंत आपण आलो होतो. आता ही प्रार्थना का केली हे आपण सुरुवातीला पाहिलं. पुढेही अजून येईल. शेवटच्या 2-3 याच्यात अजून त्याचं एक्सप्लेनेशन येईल. त्याच्याबरोबर एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे प्रार्थना का केली हे कळलं, पण आता जी प्रार्थना करतायत ती प्रार्थना कशी करायची यालाही महत्व आहे. आपण दत्तमहात्म्यात पहिला अध्यायात नवविधा भक्ती पाहिली आहे. तर त्या नवविधा भक्तीमध्ये पण मोठ्या महाराजांनी कीर्तन भक्तीचं लक्षण सांगितले. तर मोठे महाराज म्हणतात की नोहे हृदय सद्गदित, नोहे वाचा गदगदित, नहो तनु रोमांचित, प्रेमाश्रुपात नोहे जरी, अंतर्भान नोहे जरी, देहभान न उडे तरी, दंभ मिथ्या प्रलापा परी, जाणीजे चतुरी कीर्तन प्रौढी. म्हणजे काय, जर ईश्वराच्या कथा सांगताना जर तुमचं हृदय गदगदित नाही झाली, सद्गदित नाही झालं, म्हणजे द्रवीभूत नाही झालं, बोलताना कंठ दाटून नाही आला, अंगाला रोमांच नाही आलं, म्हणजे थोडक्यात काय, तुमचे अष्टसात्विक भाव जर जागृत होत नसतील तर ते कीर्तन म्हणजे नुसतं दंभ म्हणून म्हटलेलं आहे. त्याचा काही उपयोग नाही असं म्हटलंय. मिथ्या प्रलापापरी, म्हणजे प्रलाप म्हणजे काय की उगाचच काहीतरी मोठमोठ्याने बोलणं, याला प्रलाप म्हणतात. म्हणजे प्रार्थनाही करताना खरोखर माझे अपराध झाले, त्यांनी जी आपण इतर वेळी आपल्याला अँझायटी येते ना, की आता जो ऑफिसमध्ये जे जाणारे असतील, लेट झाला ऑफिसला आणि सकाळीच मीटिंग आहे, तेव्हा कशी धडधड होते. तर ती तळमळ की अरे बापरे, एवढे आपल्याकडनं अपराध झालेत, तर आपल्याला टाळणार, म्हणजे त्या भावनेनी भरून ही प्रार्थना घडली पाहिजे. प्रार्थना किंवा स्तोत्र यांचा उपयोग शेवटी सगळ्या दुःखातनं दूर होण्याकरता आहे. पण जसं निगेटिव्हला मारतं, त्याप्रमाणे वाईट ज्या गोष्टी झाल्या आहेत, त्याच्याबद्दल दुःख पश्चाताप होणं हे पॉझिटिव्ह म्हणजे चांगलं लक्षण धरलं गेलेलं आहे. तर त्यामुळे ती प्रार्थना करताना ते अंतःकरण द्रवीभूत झालं पाहिजे आणि हे जे द्रवीभूत होणं हे फार महत्वाचं आहे. गोविंदगिरीजी महाराजांनी गुलाबराव महाराजांचं चरित्र वर प्रवचन केलेली आहे. तर त्यात ते एका ठिकाणी म्हणतात की ईश्वर जो आहे, आता उपनिषदात एक ईश्वराचा एक गुण सांगितला, रसो वै सहा म्हणून सांगितलंय. रसो वै सहा म्हणजे तो, सहा म्हणजे तो, आपण सोहम मध्ये बघितलं ना, सहा अहम, सहा म्हणजे तो म्हणजे परमात्मा. रसो वै सहा म्हणजे तो रसरूप आहे, तो काही असा वृक्ष नाहीये. भक्ती योगाची जी सुरुवातच आहे, त्याचं कारण म्हणजे भगवान स्वतः रसरूप आहे. रसरूप म्हणजे सगळ्या ज्या भावभावना आहेत त्या त्याच्यातूनच प्रकट झालेला आहे. तो जरी भावपदार्थापेक्षा पलीकडचा जरी भगवान असला, काका म्यूट करता का, आवाज येतोय. तर भावपदार्थापेक्षा पलीकडचा आहेतच भगवान, पण त्याच्या बरोबर भावरूपही आहेत आणि भावग्राह्यही आहेत. आपण घोरात कष्टाच्या वेळी पाहिलेलं आहे की भावग्राह्य क्लेशहारींचु कीर्ते म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे. म्हणजे तो भावग्राह्य आहे आणि जे भावानी त्याला जोडले जातात त्याचे तो क्लेश हरण करणार आहे. त्यामुळे ही रसज्ञावशा ही पण प्रार्थना शेवटी क्लेशाचं हरण करण्यासाठीच आहे. तर त्यामुळे तीही भावयुक्त अंतःकरणाने झाली पाहिजे. असं चित्त म्हणजे
गोविंदगिरीजी महाराजांनी सांगितलेलं सांगत होतो. तर तो रसरूप परमात्मा आहे. तर आपण वृक्ष राहून त्याच्याशी एकरूप नाही होऊ शकत. पाणी असेल आणि दूध असेल तर दुधात पाणी मिसळेल, पण दगड मिसळणार नाही. आपण व्यवहारात वागताना लहानपणी आपण म्हणतो ना, लहान मुलं देवाकडची फुलं, कारण त्यांच्यातले जे दोष असतात ते सुप्तावस्थेत असतात. त्यामुळे त्यांचं जे वागणं असतं त्याच्यात ती निबरता किंवा तो वृक्षपणा आलेला नसतो. आपण चेहरा जरी पाहिला लहान बाळाचा, कोणत्याही बाळाचा, जगातल्या कोणत्याही भागातला, म्हणजे किंवा इवन असे प्राणी जे आपल्याला समजा गाढव आहे ते बघायला आपल्याला आवडत नाही, पण त्याचं पण बाळ जे असतं ते सुंदर दिसतं. का सुंदर दिसतं? ते निरागस असतं. म्हणजे तरल वृत्ती असते, रुजुता असते आणि निष्पाप अंतःकरण. ते पाप पूर्वजन्मची असतील पण ती उदयाला आलेली नाहीयेत. त्यामुळे तेव्हा निष्पाप अंतःकरण आहे आणि शुद्ध भावना आहे. रडू आलं रडतात, हसू आलं हसतात, राग आला रागवतात, झोप आली झोपतात. कुठेही दिखाऊपणा नाही. ज्याचा आपल्याला जे मिळवायचंय ते सोडून त्याच्या विरुद्ध अभ्यास आपला लहानपणापासून केला जातो. आपल्या आजूबाजूचे, आपले पालक, हे असं नाही, मग सगळ्यांसमोर असं नाही बोलायचं, असं करून जे आपण आपल्यावर मुखवटे धारण करतो, त्यांनी आपण आपलाही चेहरा बघितला तरी आपल्याला लक्षात येतं की तो लहानपणीचा आपला चेहरा आणि आत्ताचा केवढा निबर झालाय. एक स्वतःची उन्नती झाली की नाही परमार्थात, त्याची पाहायची एक सोपी टेस्ट अशी आहे की आरशात चेहरा पाहायचा. तो चेहरा प्रसन्न दिसतोय की नाही. कालच्यापेक्षा आज थोडा जरी जास्त प्रसन्न दिसला तर कालच्यापेक्षा आज जरा प्रगती आहे म्हणायला हरकत नाही. हे ढोबळमानाने सांगितलं, पण यात खूप अर्थ आहे की जो निबरता किंवा वृक्षपणा किंवा जो रुडनेस आपण चेहऱ्यात येतो म्हणतात, किंवा एक हळूहळूची निबर आपली पूर्ण बॉडी लँग्वेजच इतकी निबर होऊन जाते. तर तशा ह्यांनी भगवंत नाही मिळायचा. जे दैवी गुणसंपदा सांगितलेली आहे 16व्या अध्यायात, त्याच्यात रुजुतेला, मनाच्या सरळतेला आणि आर्जवला, शांती आणि आर्जवी वृत्ती पाहिजे याला महत्व दिले. कारण आर्जवी वृत्ती ही कठोर वृत्तीपेक्षा मऊ आहे. मऊपणा हा लिक्विडचा म्हणजे द्रवाचा म्हणजे रसाचा धर्म असल्यामुळे तो ईश्वराच्या जवळ गेला. तर त्यामुळे प्रार्थना करताना तरी जर सतत ईश्वराबद्दल ज्यांचं प्रेम आहे, पराभक्ती आहे, ते कायमच एकदम त्या रसातच बुडून गेलेले आहेत आणि ते स्वतः रसरूप होऊन परमेश्वर स्वरूप झालेत. पण तोपर्यंत हा अभ्यास आहे की निदान ती प्रार्थना करताना आपलं मन द्रवीभूत होतंय की नाही, की बाबा खरंच माझी चूक झालेली आहे आणि त्यातनं तारणाराही तू समर्थ आहे. चूक झाली तरी तो अपराध कोणाचा आहे? म्हणजे समजा चोरी केली, तर चोरी मी समजा एखाद्याने चोरी केली, ती ए माणसाच्या घरातनं केली का बी माणसाच्या? ए माणसाच्या केली तर ती त्याचा अपराध झाला ना. त्यामुळे मी अपराधाची क्षमा मागतोय. तो अपराध ईश्वराचा मी अपराध काय केलाय हे आपल्याला कळलं पाहिजे. तर एक तर सरळ सोपं असं आहे की जे पाप करतो तो ईश्वराचा अपराध झाला. तर मागे आपण पाहिल्याप्रमाणे महाराजांनी प्रवचनात सांगितलंय की पुण्यात्मकही पाप आहे आणि पापात्मकही पाप आहे. म्हणजे पुण्यकर्म जरी असलं, जर ते साहंकार पुण्यकर्म घडत असेल तर तेही पुण्यात्मक पाप धरलेले आहे. तेही क्लेशच आहेत. क्लेश याचा अर्थ ईश्वरापासून बाजूला नेणारी गोष्ट. म्हणजे म्हणून या स्तोत्रात जर बघितलंय तर पाप कोणतं केलंय? मी अमक्याला मारलं, तमक्याला हे केलं, एवढंच पाप नाहीये. मी जर ईश्वराचं नाव नाही घेतलं तर ते पाप आहे. आपल्या
धर्मानी जी सांगितलेली आहेत, वेद ही ईश्वराची वाणी आहे, ईश्वराची आज्ञा आहे आणि धर्माप्रमाणे वागणं हा नुसतं कर्ममार्ग म्हणतो आपण, आम्ही भक्तिमार्गी, कर्ममार्गाशी आम्हाला काही देणं घेणं नाही, असं बोलून सुटका नाहीये. कारण महाराजांनी सांगितलेलं आहे प्रवचनात की धर्म हा ईश्वराची आज्ञा आहे, वेद ही ईश्वराची वचनं आहेत. तर त्यामुळे ते सांगितल्याप्रमाणे करणं ही पण एक दास्य भक्ती आहे आणि न करणं म्हणजे अपराध आहे. जी नित्यनैमित्तिक कर्म आहेत, उदाहरणार्थ संध्या, संध्या केली तर काही पुण्य मिळत नाही, पण नाही केली तर पाप आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत, कित्येक गोष्टी आहे, अपराध सहस्राणी क्रियन्ते माम अहर्निशा म्हटलेलं आहे. तर त्या सगळ्या ते अपराध आहेत हेच आपल्याला वाटत नाही. आपण किती साध्या साध्या गोष्टी आहेत की खाण्यात काय खावं, काय खाऊ नये, कसं राहावं, कसं राहू नये, काय परिधान करावं, काय परिधान करू नये, त्या प्रत्येक गोष्टीत अपराध होत आहेत. आणि त्याच्यातलाही सर्वात मोठा अपराध म्हणून पुढे काय घेतलेला आहे की तुझं नाव घेतलं गेलं नाही. म्यूट करता का सगळेजण? जेव्हा काही विचारायचं असेल तेव्हा ऑन करा. ओके ओके ओके. तर कुठे होतो आपण? हा, तर काय सांगत होतो? हा, तर जेव्हा तुझं नाव घेतलं नाही ही क्षमा मागतो, ती सर्वात मोठ्या अपराधाची क्षमा मागितली. पण पुढे शेवटच्या ह्याच्यात येणार आहे की त्याच्याबरोबर बाकीही अपराध आहेत, त्याची क्षमा करा, हे शेवटी येणार आहेत. पण म्हणजे नाव न घेणं हे ईश्वराचं हा सर्वात मोठा अपराध आपला होतोय, ही भावना आधी उत्पन्न झाली पाहिजे. आणि ती भावना उत्पन्न होण्यासाठी उपाय हाच आहे की सत्संगती. सत्संगतीनी म्हणजे सत्संगती हे आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. संतांची प्रत्यक्ष संगती, पण त्यांच्या विचारांची, ते काय सांगतात, बोलून सांगतील, करून दाखवतील, त्यांच्या ग्रंथातनं देतील किंवा महाराजांसारखं त्यांच्या प्रवचनातनं सांगतील आपल्याला. ते त्यांनी जे सांगितलेलं आणि आपण आता कुठे आहोत याचा रोजच्या रोज क्षणाक्षणाला ताळमेळ जर लावता आला आपल्याला, तर आपल्याला दिसून येतं की आपलं चुकतंय काय, आपलं बरोबर कुठे आहे, अजून आपल्याला जास्त किती करणं आवश्यक आहे, याची जाणीव जास्त जास्त होत जाते. आणि मागे आपण पाहिल्याप्रमाणे आचार्य महाराजांनी जे मागणं मागितलेलं आहे की गंगेच्या किनारी कुटी करून राहावं आणि सतत स्मरण करावं आणि तरीही ते कमी झालं अशीच भावना राहावी. म्हणजे समाधानही नाही मागितले आचार्यांनी, ते असमाधान मागितले कशा करता की तुझं नाम घेण्यात. आणि तसंच मोठ्या महाराजांचं असल्यामुळे, पराभक्तीपर्यंत ते पोचलेले महात्मे असल्यामुळे त्यांना खरोखरच वाटतं की माझ्याकडनं नाव घेतलं गेलेलं नाहीये. हे संतांकडनं जर शिकलं तर आपण कुठे आहोत मग? तो विचार आल्यावर कदाचित आपल्याकडनं ही थोडीशी प्रार्थना जास्त इंटेन्सिटीने, जास्त घनतेने होऊ शकेल. तर आपण आलेलो मया यौवने ज्ञानतो भोगतोषात गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त. आता ज्ञानतो भोगतोषात मध्ये आपण पाहिलं की मी नोकरी करतो हे माझं कर्मयोग आहे, तर तो कर्मयोग नाहीये. ते ईश्वरार्पण बुद्धीने केलं. पहिलं म्हणजे तुमच्या वर्णाप्रमाणे नोकरी करणं आहे का? ब्राह्मण वर्णाला, क्षत्रिय वर्णाला, वैश्य वर्णाला नोकरी नाही सांगितलेली, फक्त शूद्र वर्णाला सांगितलेली. बरं, ती नोकरी करताना ती सतत ही भावना राहते का की ईश्वराची सेवा आपण करतोय? ती जर राहत नसेल तर ते नोट करून ही प्रार्थना करताना ते मनात आणलं पाहिजे की अरे ती माझी भावना राहिली नाही, क्षमस्व अपराध.
यौवने ज्ञानतो भोगदर्शात. आता ज्ञानतो म्हटलंय म्हणजे मागच्या वेळी आपण पाहिलं की व्यावहारिक विषयाचं ज्ञान मिळवण्यात वेळ गेला. पण त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की कधी कधी होतं की तरुण असताना आपल्याला जास्त स्फूर्ती असते, वाटतं आपल्याला ईश्वराबद्दलही जाणून घ्यावं, ज्ञानाचा अभ्यास पण करतो. पण तो ज्ञानाचा अभ्यास करताना जर नुसती चिकित्सक बुद्धी वाढली आणि नुसतं लॉजिकल व्याकरणाचे खेळ आणि त्यातनं एका वादावर प्रतिवाद करणं याच्यात जर इंटरेस्ट निर्माण झाला, जसं नारायण स्वामी महाराजांच्या चरित्रात आपण पाहतो की त्यांच्या गुरूंनी त्यांना सगळं विद्या शिकवल्यानंतर गुरुदक्षिणा मागितली की वाद करायचा नाही. आता यांनी तर तो वादात आपण सर्वश्रेष्ठ व्हावं म्हणूनच एवढं शिक्षण घेतलंय, पूर्ण आयुष्य त्या करता लावलं, कुटुंबाला सोडून लांब राहिले आणि तेच करायचं नाही म्हटल्यावर काय. पण नंतर त्यांना ते लक्षात आलंय की त्या वादानी वाद आणि वेद हे परस्पर विरुद्ध आहेत. त्यामुळे वेद हे ज्ञान आहे आणि वाद जिथे आहे तिथे सरळ सरळ मला कळतंय आणि तुला कळत नाही ह्या भूमिकेवर आपण येतो, तेव्हा ईश्वर आपल्यापासून दूर राहतो. तर त्यामुळे ज्ञानाचा अभ्यास नुसता झाला, तो जर भक्ती विरहित झाला, तर भगवान सांगतायत गीतेतही क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवत भिरवाप्यते. म्हणजे अव्यक्ताची जी उपासना आहे, जी वेदांताचा अभ्यास करून होते, वेदांताचा अभ्यास करताना सगुण ईश्वराची उपासना घडली तर तो मार्ग सुकर आहे. पण नुसतं निर्गुण निराकार तेवढी जोपर्यंत साधन चतुष्टय संपत्ती नसताना त्या मार्गाने जर कोणी जायला लागला तर तिथे क्लेश जास्त आहेत, ईश्वरापासून लांब जाण्याची शक्यता जास्त आहे. माया ही सगळी माया आणि मी ब्रह्म म्हणजे मी श्रेष्ठ म्हणून अहंकार वाढला आणि माया वेगळी म्हणजे द्वैताचाच अभ्यास झाला, अशी परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे ज्ञान हेही त्यात घेतलेलं आहे, म्हणजे शाब्दिक ज्ञान. खरं जे ज्ञान आहे आत्मज्ञान, ते ज्ञान शब्दात नाहीये, तो अनुभव आहे. तर त्या अनुभवाकडे न जाता नुसतं शब्दात जर रमलं गेलं तर त्याच्यानेही ईश्वराचा विसर पडू शकतो. आणि भोगतोषात आणि हा ज्ञानाबद्दल अजून सांगायचं म्हणजे महाराजांनी अखंड आत्मा अविनाशी दत्त त्यापदी लाविती जे स्वचित्त वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. हे चित्त सद्बोध नक्षत्रमालातलं त्यांनी एक हे घेतलेलं, त्याच्यावरचं प्रवचन आपण सायक्लोस्टाईल मधलं वाचलंही. तर त्यामुळे वित्तभ्रम जो आहे, मी इतका पैसा मिळवलेला आहे, हाच फक्त वित्तभ्रम नाहीये. मी एवढा अभ्यास केलेला आहे, माझी एवढी साधना आहे, हाही वित्तभ्रम, माझी एवढी सेवा झाली, हाही वित्तभ्रम आहे. मी करणारा कोणी नाही, ईश्वराच्या दयेने जे काही मला मिळालंय ते त्यांची केवळ दया आहे. ही भूमिका नसल्याने त्या ज्ञानाचाही, ज्ञान मिळवण्याचाही गणना भोग घेण्यात होते. अहंकार वृत्ती ज्यानी ज्यानी होते तो सगळा भोगाचा भाग आहे, तो योगाचा भाग ठरत नाही. तर त्या दृष्टीनेही मया ज्ञानतो भोगतोषादमध्ये हे वरच्या अवस्थेला गेलेल्या एखाद्या साधकालाही यातनं जपून राहायला लागतं. आपण बऱ्याच वेळा महाराजांचे ते प्रवचनातले एक आठवतो परत परत की नवला अहंकाराची गोठी विशेषण न लागे अज्ञानापाठी म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे अज्ञानाच्या पाठी अहंकार विशेष लागत नाही, पण तो ज्ञानाच्या पाठी लागून नाना संकटी नाचवी म्हणून सांगितलेलं आहे. आणि गीतेतही हे ज्ञानेश्वर माऊलींचं हे ओवी महाराज घेतात आणि गीतेतही भगवंतांनी सांगितलेलं आहे की सत्वानी ज्ञान होतं, पण सत्वगुणाचे जर सात्विक कर्म अहंकारयुक्त केली
तर त्यांनी ज्ञानाचा बंध निर्माण होतो. म्हणजे ज्ञानाचा बंध म्हणजे काय? शाब्दिक ज्ञान जाऊन मी ज्ञानी आहे मोठा हे वाटणं हा ज्ञानाचा बंध निर्माण होतो. तर त्यामुळे भोगतो ज्ञानतो भोगतो शात याच्यात ईश्वराच्या प्रती च्या किंवा वेदांताचं ज्ञान जरी झालं तरी ते ते मला मिळालंय हा ही भोग धरला जातो, हा योग धरला जातो. तर मया ज्ञानतो भोगतशात गृहीतम कदाचिन्न तेनामदत्त क्षमस्वापराधम 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 प्रभू क्लीन चित्त हे सांगितलं. त्याच्यानंतर मया स्थाविरे निघ्न सर्वेंद्रियेण गृहीतम कदाचिन्न तेनामदत्त क्षमस्वापराधम 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 प्रभू क्लीन चित्त. बऱ्याच जणांना हा अनुभव येतो आता की सुरुवातीला शिक्षणात किंवा खेळण्यात वेळ गेला तरी पण शाळेत तर जातातच सगळेजण. तर तो प्रयत्न झाला. नंतर ज्ञानतो भोगतशात यौवन. आता हे एवढं झालं की देव मार्गाला लागेल. आता एवढं झालं की पूर्ण मी देवाचं करीन. आता अजून एवढं थोडंसं होऊन दे. आता काय तर मला नोकरी लागली की मग मला देवाकडे लक्ष देता येईल. मग लग्न झाल्यावर मग नंतर नीटपणे देता येईल. मग त्याच्यानंतर एकदा मुलं होऊन देत म्हणजे कर्तव्य कर्म संपली. त्यांची शिक्षण होऊन देत. त्यांची शिक्षण झाली, नोकरी लागली. आपल्याला शेवटपर्यंत पुरून देत पैसा. म्हणजे हा तो ज्ञानतो भोगतोषात हे संपतच नाही. कुठपर्यंत? जिथपर्यंत तुमचं शरीर तुम्हाला आलाम देत नाही. काहीतरी रोग उत्पन्न होतो, काहीतरी हे होतं, चालता येत नाही, दिसत नाही. या ज्या सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात आणि काम करायचे लायकीचं नाही राहिलो म्हणून आता काम करत नाही अशी परिस्थिती होते. जर व्यवहारातलं काम आपल्याला जमत नाही तर त्याच्यापेक्षा कितीतरी कठीण, कितीतरी श्रेष्ठ आणि कितीतरी जास्त डेडिकेशन मागणारा असा जो परमार्थाचा मार्ग आहे तो होणार कसा? तर त्यामुळे मया स्थाविरे निघ्न सर्वेंद्रियेण. स्थावर झाली म्हणजे इनर्शिया ती काम करेनाशी त्यातलं चैतन्य हळूहळू कमी होत गेलं. तर त्यामुळे स्मरण राहत नाही. आपण हे लक्षात घेतो की लहानपणी एखादी गोष्ट एकदा वाचली तरी लक्षात राहते. तेवढं आता होत नाही. एखादं स्तोत्रपाठ करायचंय. लहानपणीच असे पटापट पटापट पाठ झालेले स्तोत्र नवीन काही दिसलं तर ते पाठ करायला आता ते होत नाही. याचं कारण शरीर, मन, बुद्धी हे सगळं थकत जातं. असं नाही फक्त शरीर थकलंय, मनही थकतंय. आणि अजून काय होतं की लहानपणी ज्या मनात बाकी इथे लाईट गेलेत ना त्यामुळे असं दिसतंय. बाकी दोष नसतात आणि बाकी सगळे प्रपंचाची विवंचना नसते. तेच त्याच्यात हळूहळू सगळ्या विवंचना आल्या. परत जिथे काम करतो, धंदा आहे, तिथे तिथलं ते डायनॅमिक्स म्हणतात, पॉलिटिक्स, अमुक-तमुक. इतका कचरा डोक्यात सगळा भरला जातो, की शुद्ध छोटीशी जसं आपण घरात देवखोलीला जागा नाही, तसं मनात ईश्वरासाठी तरल भावना निर्माण व्हायला जागा आपल्या उरत नाही. आणि त्यात मग ही इंद्रिय शिथिल होत जातात. आणि हे क्षमस्वापराधम सारखं आचार्यांचं स्तोत्र आहे. भजगोविंदम मध्ये त्या स्तोत्रात एक ओळ आहे या क्षमस्वापराधम सारखी. महाराज ते घेतात प्रवचनात. बालस्तावत क्रीडासक्ता तरुणस्तावत तरुणी रक्ता वृद्धस्तावत चिंतामग्ना. आणि मग परब्रह्मणी म्हणजे परब्रह्माची मग प्राप्ती होण्यासाठी प्रयत्न करणार कधी? तर तसंच हे आहे की म्हातारपणी काही करण्याची ताकद कमी होते, पण एकच गोष्ट वाढते ती म्हणजे चिंता करणं. चिंता करण्याची ताकद वाढत जाते म्हणता येईल आपल्याला. तर त्यामुळे त्याच्यात मी अडकलो. मया स्थाविरे निघ्न सर्वेंद्रियेण. त्याच्यामुळे गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त. क्षमस्वापराधम क्षमस्वापराधम क्षमस्वापराधम
प्रभो क्लिन्न चित्त. आता ह्यात शरीराच्या सगळ्या अवस्था कव्हर केल्यात. आता यात कुठेतरी हे एक लक्षात येते की प्रभू चिन्ह चित्त हे जे शेवटचं आहे त्याचा काय अर्थ? काय काय प्रभू क्लिन्न चित्त म्हणजे दयार्द्र चित्त. दयार्द्र तुम्ही आहात. दयार्द्र असा अर्थ आहे क्लिन्नचा. अरे दिनेश, तू रेकॉर्डिंग करतोस ना? हो हो करतोय. सॉरी, ते कदाचिन्नच हे क्लिन्न चित्तचा अर्थ सांगितला गेला नव्हता. म्हणजे याचा हाच अर्थ असा, ते दयार्द्र चित्त असलेले असे तुम्ही आहात प्रभू. आपण दयार्द्र चित्र, हा म्हणजे दयाने भरलेलं. दयेने आर्द्र म्हणजे आता इकडे पुन्हा आपण जो सुरुवातीला जो याच्यात आजच्या सेशन मध्ये सुरुवात केली की आर्द्रता चित्ताची असली पाहिजे. तो आर्द्रता असली की नरमपणा येतो. आपण पाहतो एखादं कडक गोष्ट आहे तर आपण ते पाण्यात मुरत ठेवतो म्हणजे ती नरम होते. तर ती आर्द्रता आहे ती भगवंताला आपण घोरात कष्टाच्या वेळी पण पाहिलं की तिथे प्रार्थना करताना शेवटी म्हटलेलं आहे की पहिल्याच याच्यात म्हटलेलं आहे भावग्राह्य क्लेशहारीन सुकीर्ते, म्हणजे तू क्लेश हरण करणार आहेस. म्हणजे निर्गुण निराकार जे परमात्म तत्व आहे आणि ते सगुण साकार पण आहे, पण त्यांनी कोणत्या रूपाने ऐकायचं हे त्याला तर तो संकल्प विकल्प रहित आहे. त्यामुळे आपल्याला त्याला कोणत्या प्रॉपर्टीत आणायचंय त्याप्रमाणे त्याचं संबोधन केलेलं असतं. म्हणजे क्लेशहारींसु कीर्ते त्याला म्हटल्यावर मग क्लेशहरण कर, पापम तापम व्याधी मारीमच दैन्यम भीतीम क्लेशम तो महाराजुत्व धन्यम, म्हणजे तो करेल. किंवा दया सागरे म्हटल्यावर दया करायला सांगितली. असा एक सरळ साधा व्यवहार आहे. तर तसं ह्याच्यात दयार्द्र अंतःकरण करा हे परमेश्वराला सांगितलंय, पण फक्त परमेश्वरांनी दयार्द्र अंतःकरण करून उपयोग नाहीये. आपण म्हणतो की बऱ्याच वेळा आपण दुसऱ्यांनाही सांगतो की तू अगदी खरं मनापासून प्रार्थना केली तर देव ऐकेल, नाहीतर देव कसं ऐकेल. तर गोष्ट अशी आहे की देव तुम्ही मनापासून प्रार्थना केल्यावरच आर्द्र होतो असं नाही. तो कायमच अनुकूल शतावर्ता पद्मी पद्म निवेक्षणाचा अर्थ सांगताना, अनुकूलचा अर्थ सांगताना महाराज म्हणाले की तो अनुकूल वाऱ्यासारखा आहे जो परमार्थच्या वाटेवर चाललाय किंवा भवसागरातनं तो नाव पलीकडे नेतोय. त्याच्या शिडाला अनुकूल वाऱ्यासारखा परमात्मा आहे. त्यामुळे तो प्रसन्न होत नाहीये असं नाहीये. पण जे गोविंदगिरीजी महाराजांनी सांगितलेलं उदाहरण दिलं की त्याचं चित्त तर द्रवितच आहे, तो द्रवच आहे, आर्द्रच आहे तो. पण मी आर्द्र आहे का? त्यामुळे पहिल्यांदा निर्गुण निराकारला नुसतं क्लिन्न चित्त म्हटल्यावर तो त्या क्लिन्न चित्ताने ऐकतोय, पण मी त्या आर्द्रतेनी माझी आर्ततेनी प्रार्थना खरंच होते का? इथे आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. बरं झालं हे विचारलं, थँक्यू. तर मया स्थाविरे निघ्न सर्वेंद्रियेण गृहीतम कदाचिन्नतेन. आता हे झालं, आत्तापासून आधीच्या जन्माची क्षमा मागितली, जन्मजन्मांतरी झाल्याची क्षमा मागितली, लहानपण पोटात असल्याची क्षमा मागितली, जन्म झाल्या जातमात्रेनं संमोहितेनं ती क्षमा मागितली, बालपणीसाठी, तरुणपणीसाठी, म्हातारपणीसाठी ही सगळी क्षमा करून झाली. आणि आता एक पुढच्या श्लोकात थोडासा स्मार्टनेस दाखवलेला आहे. तो कसा? तर ऋषिकेश मे वांग मनक्काय जातम हरे ज्ञानतो विश्वसाक्षीन क्षमस्वापराधम 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 प्रभो क्लिन्नचित्त. ह्याच्यात बाकीच्या ह्याच्यापेक्षा ह्याच्यात थोडस आपल्याला हे पण वाटतं ना की अर्थही न कळता बाकी
सगळ्या ह्याच्यात आपण ऐकतोय गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त क्षमस्वापराधम 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 प्रभू क्लेन चित्त गृहीतम कदाचिन्न प्रत्येक ह्याच्यात गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त आणि क्षमस्वापराधम क्षमस्वापराधम. इथे थोडस वेगळं वाटतंय. आता ते वेगळं काय आहे? तर ऋषिकेश मे वांग मनक काय जातम. तू ऋषिकेश आहेस. आता आपण ऑलरेडी पाहिलंय की कोणतंही स्तोत्रातलं प्रार्थनेतलं संबोधन आहे ते संत महात्मे असं उगाचच वापरत नाहीयेत. त्या प्रत्येक अक्षरालाही महत्व आहे आणि त्या त्या शब्दालाही महत्व आहे. तसं त्या संबोधनाला तर अत्यंत महत्व आहे. तर काय आहे? तर ऋषिकेश म्हणजे काय? ऋषिक म्हणजे इंद्रिय. इंद्रियांचा ईश म्हणजे इंद्रियांचा नियामक असा तू आहेस. मग तसं असतानाही माझ्याकडनं अपराध झाले कसे? तू त्याचं नियमन का नाही केलंस? असं थोडस सुचवलेलं पण आहे इथे. म्हणजे लहान मुलांनी म्हणावं नाही का की आईने विचारलं तू इतके लाडू का खाल्लेस, इतके लाडू का खाल्लेस? तर ते नाही खरं खायला नको, ते सॉरी सॉरी चुकलो. पण तू असे काचेच्या याच्यात समोर कशाला ठेवलेस? असं थोडस तो म्हणतोस की नाही शेवटी. तसं इथे मोठ्या महाराजांनी म्हटलेस की माझ्याकडनं अपराध झाले, मला एक कळत नाही, पण तुला कळतंय ना देवा की तू ऋषिकेश आहेस. मग माझ्या इंद्रियांना, मला इच्छा आहे इंद्रियांना आवर घालायची, मग तू त्या इंद्रियांना का नाही ताब्यात ठेवलंस? असं थोडस सुचवलंय. म्हणजे कर्तृत्व ईश्वराकडे दिलेलं आहे थोडस आहे. आणि तू ऋषिकेश आहेस, इंद्रियांचा स्वामी आहेस आणि त्यामुळे ऋषिकेश मे वांग मनक्काय जातम. म्हणजे माझं वांग म्हणजे वाणी, मन आणि काया यांनी जे होतंय किंवा याच्या आत जे काही चाललंय हे हरे ज्ञानतो विश्वसाक्षी. आता आपण मागेही एक पाहिलेलं की शास्त्र ग्रंथात कोणतीही द्विरुक्ती जी आहे ती दोष मानलेला आहे. पण एखाद्या वेळी एखादा गोष्ट ठासून सांगायची आहे किंवा त्याला जास्त हायलाइट करायची आहे तर तो दोष नाही. जसं क्षमस्वापराधन हे तर 3दा आपण म्हटलं काया वाचा मनाने म्हणून. तर तो संदर्भ इथे आला की वांग मनक आणि काय यांनी जे जे काय होतं ते तू जाणतोसच, नक्कीच जाणतोस. म्हणजे आपल्या काया वाचा मनाने काय होतं ते आपण नुसते जाणतो, पण त्याच्या बाबतीत दोनदा ज्ञानतो विश्वसाक्षी. म्हणजे आम्ही जसं जाणतो तसं तू जाणतोसच, पण त्याच्याहून आत त्याचे हिडन रूट्स म्हणतात ना, त्याच्या सकट तू जाणतोस की एखादी ऍक्शन आमच्याकडनं, एखादी कृती आमच्याकडनं जी झाली त्याच्या मागचे मनातले जे विचार आहेत ते पण वांगमध्ये येतं. वाणीमध्ये वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परावाणी येतात. वैखरी फक्त मोठ्याने बोलतो ते, बाकीच्या सगळ्या वाणी जे आहेत ते उच्चार न करतायत. त्यामुळे वाणीनी मनात काय विचार चाललाय आणि शरीराने काय चाललंय हे आमच्यापेक्षाही तू जास्त चांगलं जाणतोस. कारण का? तर तू विश्वसाक्षी नाहीस. अरे ज्ञानतो विश्वसाक्षी. म्हणजे एकाच वेळी ऋषिकेश या रूपाने तू माझा अंतर्यामी आहेस. पहिल्या दिगंबराचा अर्थ आपण हे प्रत्येक वेळी का बघतोय? कारण हे सगळं जे वाङ्मय आहे किंवा सगळ्याच संतांचं सगळं वाङ्मय आहे, कोणतंही स्तोत्र आहे, कोणताही मंत्र आहे, त्यांचा एकमेकांशी खूप घनिष्ठ संबंध आहे. कारण जे तत्वज्ञान तत्वमसी सांगितल्यावर एखाद्याला होतं त्याचा अर्थ ते तत्वमसी या महावाक्याला जो भाग आहे. आले हा हा, तो कुठे होतो आपण? परत थोडी लिंक हे झाली. विश्वसाक्षी. हो, त्याच्यानंतर काहीतरी ज्ञानतो हा तिथपर्यंत झालं होतं. हा, तर हरे ज्ञानतो विश्वसाक्षी. हा, तर आपण बघत होतो की इथे ऋषिकेश म्हणून आपला अंतर्यामी
म्हणजे माझा अंतर्यामी तू आहेस ही जाणीव आहे, आणि त्याच्याबरोबर तू अंतर्यामी आहेस, तू माझ्या इंद्रियांचा स्वामी आहेस, तर तू हे का केलं नाही, हे म्हणणं आहे. आणि त्याच्याबरोबर विश्वसाक्षी, कारण तू सर्वव्यापक विष्णू आहेस, त्यामुळे तू विश्वसाक्षी आहेस. म्हणजे एकाच वेळी अंतर्यामी आणि विश्वरूप विश्वसाक्षी सर्वव्यापक विष्णू या दोन्ही रूपांची जाणीव ठेवून ही प्रार्थना केलेली आहे. तर आपण लिंक बद्दल बोलत होतो. हे लिंक आपण प्रत्येक वेळी का बघतो? कधी कधी असं वाटेल की हे रिपिटेशन होतंय, कारण किंवा बादरायण संबंध लावतोय उगाच ह्याचा त्याच्याशी. तर तसं नाहीये. हे सगळं जे आहे, सगळं वाङ्मय, सगळ्या संतांचं वाङ्मय, वेद, उपनिषद, गीता, हे सगळं एका सूत्राने बांधलेलं गेलंय. गीतेचा एक फक्त गीता जर धरली तर त्याच्यात हे सगळं वेद, उपनिषद सगळ्यांचंही सार आलेलं आहे. आणि त्यातनं महाराज जसं सांगतात, ते नामदेव महाराजांनी म्हटलंय की एकतरी ओवी अनुभवावी. तर त्यातनंही म्हणजे त्या एका ओवीत पूर्ण ज्ञान प्राप्त करून देण्याची शक्ती असू शकते. किंवा ब्रह्मवाक्य तत्वमसी म्हटल्यावर त्यातनं अधिकारी शिष्याला ज्ञान होतं. याचा अर्थ तेच ज्ञान संतांच्या सगळ्याही साहित्यात इकडून तिकडून ठोस भरलेलं आहे. ते फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे. ते कसं घेता येईल? एक तर आपली चित्तशुद्धी झाली पाहिजे, साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाली पाहिजे. पण ते दयाळू आहेत. तेवढं जरी नाही झालं तरी फक्त त्यांच्या संगतीने ते आपल्याला हे देऊ शकतात. पुन्हा त्यांची संगती कोणती? तर त्यांचं वाङ्मय वाचायचंय, वाचून त्याच्यावर प्रश्न करायचे, आणि एक गोष्ट वाचली की ती संपली असं नाही. पुढची वाचताना मागच्या गोष्टीशी त्याचा काय संदर्भ आहे हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. तसं इकडे त्या दिगंबराच्या पहिला अर्थ तसा तू माझ्या अंतर्यामी आहेस आणि सर्वव्यापी असून सर्व विश्वसाक्षी असताना तू पाहतोयसही माझ्या आतून काय चाललेलं आहे. म्हणजे बरं, अंतर्यामी असून पाहतोय म्हटल्यावर परत विश्वसाक्षी का म्हटलंय? तर कुठेतरी माझी आजूबाजूची परिस्थिती कशी आहे हेही तू पाहिलेलं आहेस ना. म्हणजे हे सगळं असताना त्याचा परिणाम म्हणून मी असा वागलोय, तर त्यामुळे ह्यातनं तू नाही बाहेर काढणार तर कोण बाहेर काढणार, अशी प्रेमाची जाणीव करून दिलेली आहे. आता हे फक्त एकाच ओळीत त्यांनी सुचवलं आणि पुन्हा क्षमा मागण्याच्या याच्यात ते आलेत. आणि पूर्ण जे आधीच्या ह्याच्यात गृहीत धरलं होतं, म्हणजे गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त, त्याच्यामध्ये फक्त नाम नाही असं आपण म्हटलं, तर ते सोडून कशा कशाची क्षमा मागितलेली आहे, तर ते आता ह्या पुढच्या श्लोकात येईल की स्मृतो ध्यात आवाहितो चर्चितो वान गीतस्तुतो वंदितो वान जप्ता क्षमस्वापराधम 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 प्रभू क्लीन चित्त. खेडेकर काकांनी एक प्रश्न दोनदा विचारला होता की हे सगळं साधायचं कसं, चित्ताची शुद्धी व्हायची कशी, किंवा ईश्वरापर्यंत पोहोचायसाठी म्हणजे काय, आत्ता ह्याच्यातनं पुढे जायसाठी काय करावं लागेल. तर एक तर जे केलं गेलं नाही त्याची माफी तर मागायला लागेल, पण नुसतं माफी मागून संपलं नाही. ज्याची आपण माफी मागितली, केलं नाही, ते करायलाही लागेल. त्यामुळे हा श्लोक खूप महत्वाचा आहे की अपराध कोणते झालेले आहेत, तर स्मृतो न स्मृतो म्हणजे तुझं स्मरण केलं नाही, स्मृतो ध्यात तुझं ध्यान केलं नाही, आवाहित तुझं आवाहन केलं नाही, पूजेच्या वेळी केलं नाही, संकटातही केलं नाही, आनंदाच्या प्रसंगात तर नाहीच नाही, तर ते आवाहितो, चर्चितो, म्हणजे अर्चितो म्हणजे अर्चन केलं नाही, तुझी पूजा केलं नाही, वान गीत तुझं गायन केलं नाही, तुझ्या गुणाचं गान केलं नाही, यशोगान केलं नाही, कथांचं गान केलं नाही, तुझ्या विचारांचं गान केलं नाही. आता इथे गान केलं नाही म्हणजे फक्त भजन म्हणायचे किंवा चालीत स्तोत्र म्हणायचंय किंवा फक्त दिगंबराची धून करायची असा त्याचा फक्त अर्थ नाही. ईश्वराबद्दल एकमेकांना सांगणं, त्या कथांचं चिंतन करणं, हे ते गाण आहे. महाराजांनी सांगितलंय प्रवचनात की
ग्रंथ आहेत त्याचा वाचन मनन एकट्याने करावं किंवा जे समविचाराचे आहेत त्यांच्या बरोबर करावं. आणि तेच काकांमुळे आपण या कक्षामध्ये करतोय की सगळे मिळून जेव्हा ते चिंतन होतं तेव्हा संघे शक्ती कलियुगे म्हणून समर्थांनी सांगितले. हे महाराजांच्या प्रवचनात आलेलं आहे एका ठिकाणी. तर तसं त्याचे गुण आपल्याकडनं गायले जातात का? गुण बरोबर त्याचे विचार आपल्याकडनं सांगितले जातात का? हा विचार इथे केलेला आहे. आणि ते झालं नाही म्हणून क्षमस्व अपराधन, म्हणजे आपण समजा लहानपणी एखादी चुकीचं काम केलं, आई सॉरी सॉरी म्हटलं, आईने सोडून दिलं, परत जाऊन तेच केल्यावर आई सोडून देईल का? कान पकडेल. तर त्यामुळे जे झालं नाही क्षमस्व अपराधन नंतर पुन्हा क्षमस्व अपराधम म्हणताना त्या 2 क्षमस्व अपराधमध्ये अपराध कमी व्हायला पाहिजेत. म्हणजेच या गोष्टी जास्त झाल्या पाहिजेत. कोणत्या? तर स्मरण पाहिजे, ध्यान पाहिजे, आवाहन पाहिजे, अर्चना पाहिजे, गीता त्याचे गुण गायले पाहिजे, स्तुती केली पाहिजे आणि वंदनही केलं पाहिजे. आता यातही वरकरणी हे अर्थ पटकन आपल्याला समजतात की तुझी स्मरण केलं पाहिजे. तो तर जसाच्या तसा आहे. सेवा स्मरणम सांगतात. खरी सेवा म्हणजे स्मरणच आहे. ध्यान केलं पाहिजे. आता ध्यान करतानाही आपण परीक्षित राजा उदाहरण आहे की महाराज सांगतात की आता 5-6 दिवस राहिले आणि हा भूगोल विचारतोय राजा. तर तसं नाही, भूगोल नुसता जाणून घ्यायचं नाही. सर्व भूगोल सर्व विश्व हे त्या विश्वरूपी परमात्म्याचं रूप आहे म्हणून ते जाणून घ्यायचं. अहम ब्रह्मास्मीच्या पुढची स्टेज आहे सकलमिदम अहमच वासुदेव. त्यामुळे सकलमिदम जे आहे त्याचाही अभ्यास झाला पाहिजे असं सांगितलंय. तर त्यामुळे हे ध्यान जे आहे ते विराट विश्वरूपाचंही ध्यान आणि अंतर्यामी म्हणून आपल्या आत बसलेल्याचंही ध्यान आणि श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या पदाने जे दाखवलंय त्या सगुण रूपाचंही ध्यान, या तिन्हीपैकी जे जसं आपल्याला आवडेल त्याचं ध्यान सांगितलेलं आहे. आणि अर्चना म्हणजे काय? पूजा. आता मागेही हा उल्लेख केला आणि तो परत परत जितका करू तेवढा चांगलाच आहे. महाराजांनी सगुण रूपात आतापर्यंत जे सगळ्यांच्या समोर सगुण रूपात इंडिव्हिज्युअल अजूनही दर्शन देतात, पण सगळ्यांच्या समोर जे 25व्या गुळवणी महाराजांच्या पुण्यतिथीला आईसाहेब ज्या दिवशी निजधामाला प्रस्थान त्यांनी केलं त्या दिवशीच्या शेवटचं ते महाराजांचं व्यक्त रूपात व्यक्त प्रवचन होतं. त्यात शेवटी त्यांनी सेवा स्मरणम आणि आत्मनिवेदनम पूजा हे सांगितलं आणि शेवटी ते म्हणाले इतकंच सध्या मी सांगतो पुरे. म्हणजे सगळे जे उपदेश आहेत त्याच्यातला आत्ताचा शेवटचा जसा मोठ्या महाराजांचा 1 पानाचा जो उपदेश आहे की स्वधर्माचरण घडलं पाहिजे, स्वाध्याय आपला घडला पाहिजे, ज्येष्ठ मंडळींची सेवा घडली पाहिजे, स्त्रियांना पती आणि घरच्या सगळ्यांच्या मनाप्रमाणे राहिलं पाहिजे, हे सगळं जे त्यांनी दिलंय तसं महाराजांनी या 2 गोष्टीत सगळ्याचं सार दिलंय की सेवा स्मरणम आणि आत्मनिवेदनम पूजा. म्हणजे फक्त ते ह्याच्यात अर्चितो मध्ये इतका मोठा अर्थ आहे की आत्मनिवेदन जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत खरी अर्चना नाहीये. त्याच्याबरोबर महाराजांनी तुकाराम महाराजांचा अभंग सांगितलेला की कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आता कोणाही जीवाचा नगडो मत्सर हे कधी शक्य आहे? तर आत्मनिवेदन झालं तर शक्य आहे. आत्मनिवेदन कधी शक्य आहे? तर कोणाही जीवाचा नगडो मत्सर. त्यामुळे सर्वात मोठी जी गोष्ट आहे ज्याच्यासाठी आपल्याला सतत, म्हणजे नुसतं नाव घेतलं नाही असं नाही, जेव्हा कोणाचाही द्वेष आपल्या मनात येतो तेव्हा प्रेम असू शकत नाही. म्यूट करता का काका? कोणाचाही द्वेष, ज्या क्षणी द्वेष आहे त्या क्षणी प्रेम नाही, म्हणजे ईश्वराचंही नाही.
तर त्यामुळे स्मरण झालं नाही याची प्रार्थना आपण जेव्हा करतो तेव्हा कोणत्या कारणामुळे झालेलं नाही क्षमा आपण मागतो, स्मरण झालं नाही, तेव्हा ज्या कारणामुळे झालं नाही त्याची क्षमा मागितले. त्यातलं हे एक कारण येतं की दुसऱ्याचा मत्सर किंवा द्वेष जर घडला तर ज्या क्षणी द्वेष आहे मनात त्या क्षणी ईश्वराचं प्रेम नाही, ईश्वराचं स्मरण नाही. तर त्यामुळे हे खूप महत्वाचं हे आहे की अर्चितो आहे ना वा हे बघा, तुझ्या इथे म्यूट जवळच आहे करता येईल का प्लीज? काय ना? प्लीज म्यूट करता येईल? हो हो हो. तर त्यामुळे हे खूप महत्वाचं म्हणजे वर्चता अर्थ झालं आवाहितो, आवाहन करताना प्रत्येक गोष्टीत मी आता हे करतोय माझ्या बरोबर राहा हेही आवाहन झालं. जेवताना आपण वदनी कवळ घेता किंवा अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता भगवंतांनी सांगितले गीतेमध्ये की मीच वैश्वानर रूपाने प्राणांच्या देहात राहतो आणि प्राणापानाला समान करून चतुर्विध अन्नाचं पचन करतो. तर जेवताना भगवंताला आपण आणि जे यज्ञकर्म म्हणतो तर तेही यज्ञकर्म म्हणजे काय आहे की वैश्वानराला आपण आहुती देतोय, त्या वैश्वानराचं आवाहन करतो का? किंवा संध्या करताना आहे गायंतम त्रायसे यस्मात गायत्रीतम ततस्मृता करून गायत्रीचं आवाहन आपण करतो. तर अशा वेळी करतो त्याबरोबर इतर सगळ्या गोष्टीत आपण ईश्वराला आणतो का? आपल्या प्रत्येक गोष्टीत आपण ईश्वराचा संबंध प्रस्थापित करतो का? हे आपल्याला पाहायला पाहिजे. तर म्हणून इथे स्पष्ट केलेलं आहे की 3दा का म्हटलं क्षमस्व अपराधन? कारण कायावाच्या मनाने जी कर्म झाली त्याच्यात तुझ्याशी जोडलेला राहू शकलो नाही, म्हणून मला क्षमा करा. स्तुतो वंदितो वान जपता म्हणजे जप केला नाही. वंदितो याचाही अर्थ आहे वंदन भक्ती ही पण नवविधा भक्तीमध्ये सांगितलेली आहे. आता नवविधा भक्ती ही आपल्याला भगवंताची करायची आहे, पण ते करत असताना वंदन भक्तीचं डेफिनेशन जर तुम्ही बघितलं तर दत्त महात्म्यात ते पहिल्याच अध्यायात नवविधा भक्तीमध्ये वंदन भक्तीचंही आलंय की याचे नाव अर्चन म्हणजे आधी अर्चन सांगितलं, त्याच्यानंतर आता सांगतो वंदन जेणे समान वृत्ती होऊन अढळस्थान मिळेल. ब्राह्मणापासूनही चांडाळापर्यंत गायी अश्व श्व खर सहित स्थावर जंगमात्मक समस्त यासी सतत वंदावे. म्हणजे स्थावर आणि जंगम म्हणजे जे चलित आहे म्हणजे जे सजीव आपण ज्याला म्हणतो ते सजीव तर सगळेच आहेत करत. दगड हाही सजीव आहे, पण स्थिर जे आहेत म्हणजे दगडापासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना वंदन करावं. आता ते म्हणजे प्रॅक्टिकली असंच करावं का? तर तसं करणारेही महात्मा आहेत. ते जोगा परमानंदांची गोष्ट सांगतात. ते 108 दंडवत काहीतरी का 1000 दंडवत घालायचे रोजच्या. पण निदान ती वृत्ती पाहिजे की जे जे आपल्या आजूबाजूला रूप दिसत आहेत, मनुष्याची दिसत आहेत, पशुची दिसत आहेत, पक्ष्यांची दिसत आहेत, दगड वाटी विटा वस्तू या सगळ्यात परमेश्वर आहे. म्हणजेच हे परमेश्वर आहेत, मी यांचा भक्त आहे आणि नम्रपणा ठेवणं हेही वंदन भक्तीत येतं. तर तसं ते माझ्याकडनं घडलं नाही म्हणून क्षमस्व अपराधन. त्यामुळे क्षमस्व अपराधम म्हणायचं कधी थांबेल? तर जेव्हा पराभक्ती प्राप्त होईल, त्या ईश्वरापर्यंत आपण पोचू, तोपर्यंत ही प्रार्थना करणं आवश्यक आहे. आणि मग आता शेवटच्या ह्याला आले, एक मिनिट शेवटचं आहे. दयाब्धीर भवानदृग्न सागाश्य मादृक भवत्या तमंतोर भवान्मे शरण्य यथालंबनम भूरी भूनी श्रुतांग्रेरिती प्रार्थितम दत्त शिष्येण कारण. तर आता इथे म्हणतायत की तुम्ही दयाब्धी आहात. दयाब्धी म्हणजे दयेचं सागर, म्हणजे त्याला काही म्हणजे अथांग तुमची. आणि ह्याच्यात एक अजून काय आहे
की मीही इतका दयेला पात्र आहे, जो आता आपण बघतो व्यवहारात समजा खायला प्यायला व्यवस्थित आहे आणि कोण समजा पैसे मागायला लागला तर आपण काय म्हणतो, तू चांगला धाळकट आहेस, तुला कशाला द्यायचे. म्हणजे दया तिकडे दाखवत नाही, ज्याच्याकडे काहीच नाही त्याला दाखवतो दया. तर तेव्हा ती अकिंचन वृत्ती धारण केली की मी तर असा आहे, एवढा पापीच आहे की मीच खरा दयेला योग्य आहे, कारण मलाच दयेची आवश्यकता आहे आणि तुम्ही दयाब्दी आहात. तर त्याच्यामुळे आणि मी तुम्हाला शरण आलेलो आहे, त्यामुळे तुम्ही मला माझ्यावर दया करा. आणि हे कसं आहे की दयाब्दी भवादृग्न सागाश्च मादृक भवत्याग तमंतोर भवान्मे शरण्या यथा लंबनम भूरी भूनी श्रुतांग्रेरित ते प्रार्थितम दत्त शिष्येने साधत. यथा जसं एखादा आता आपण भोवरा आहे, भोवरा फिरवला तो गरगर फिरतो पण शेवटी जमिनीवरच पडतो. तसं शेवटी जर मी पतित आहे, पडलो तरी पडून कुठे पडणार, जसा भूमीवरच पडणार. तसं मी काही केलं तर शेवटी तुझ्याकडेच येणार ना, मी तरी जाणार कोणाकडे. अशा ह्यानी त्यांनी ते म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे काही केलं पडत जर असेल तर ते भूमीवरच पडलं जातं, तसा मी शेवटी तुमच्याकडे, तुमचंच आलंबन मला आहे, तुमचाच आधार आहे, तुमच्याशिवाय मला कोण आहे. आणि तुम्ही दयाब्दी आहात आणि तुम्ही दयाब्दी असल्यामुळे आणि मी तुम्हाला शरण आलेलो आहे, त्यामुळे शरण पण आलेलो आहे आणि माझं स्मरण बिरण काही घडलेलं नाही, म्हणजे माझ्याकडे काहीच नाहीये, त्यामुळे मी दयेला पात्रही आहे, हेही त्यात सुचवलेलं आहे. म्हणून तुम्ही माझ्या अपराधाची क्षमा करा हे सांगितलेलं आहे. आणि अपराधाची क्षमा करा ह्याच्यात अजून एक कसं होतं की अपराधाची क्षमा केल्यामुळे शिक्षा होत नाही. आणि शिक्षा काय असते, तर शिक्षा म्हणजे घोर संकट असतं. ते घोर संकट काय, तर आपल्यापासून मी दूर राहतोय, हीच ती शिक्षा आहे. त्यामुळे क्षमा करा ही प्रार्थना करता, क्षमा करा म्हणजे तुमच्या जवळ मला घ्या हे म्हटल्यासारखं आहे. तर अशा पद्धतीने हे पूर्ण स्तोत्र झालेलं आहे. त्याच्यात अजून काही कोणाला शंका किंवा स्वतःला काही सांगायचं असेल तर. चालेल. मग आज आपण इथेच थांबूया. अजून एक गोष्ट सांगायची राहिली की इथे जेव्हा फक्त आपण म्हणतो ना की आता आत्ताच तुम्ही जालन्याला कोण गेलेत विचारलं तर रजनी देहरकर वगैरे गेलेत, तर तेव्हा सगळीच लिस्टची नावं नाही घेत ना, एक दोघांची नावं घेऊन आपण पुढे जातो. तसं अर्चन केलं नाही, हे केलं नाही म्हणजे एवढंच केलं नाही असं नाही. ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सत म्हणून सांगितलेल्या आहेत, धर्माप्रमाणे आहेत, ईश्वराच्या जवळ स्वतः जाण्यासाठी योग्य आहेत, इतरांना आनंद देण्याच्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी न केल्याचा अपराधाची क्षमा केली. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि गीतेत सांगितलेल्या प्रमाणे आपण हेही परत परत पाहतो की सर्वभूत हिते रता हे भगवंतांनी दोनदा सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्या माझंच फक्त कल्याण नाही, सर्वांचंही कल्याण व्हावं ही वृत्ती आतापर्यंत जर मी ठेवली नाहीये तर त्याची ही क्षमा आहे. तर असं करून सगळ्या अपराधाची क्षमा मला करून आपल्या जवळ आपण मला घ्यावं ही प्रार्थना करून मोठ्या महाराजांनी या स्तोत्राची सांगता केली आहे. आपणही तीच प्रार्थना करू. क्षमस्व अपराधम क्षमस्व अपराधम क्षमस्व अपराधम प्रभू. कोणाला काही प्रश्न नसतील तर आज इथेच थांबूया, नवीन काही सुरू करण्यापेक्षा. चालेल ना? अवधूत चिंतन श्री गुरुदेव. गुरुदेव दत्त.